नमस्कार मंडळी. विनोदाच्या विविध लीलांनी तुम्हाला हास्यरसात न्हाऊ घालण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आजही आपल्या हास्य जत्रेत धमाल करण्यासाठी उपस्थित आहे लोचा झाला रे या चित्रपटाची टीम, अर्थात या चित्रपटाचे दिग्दर्शक परितोष पेंटर आणि आपले लाडके आवडते कलाकार विजय पाटकर आणि रेशम टिपणीस. तुमचं आमच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. मंडळी, एका लग्नासाठी आपल्या गावाला निघाली आहे एक फॅमिली. बघूया या फॅमिलीच्या तयारीची धांदल. अरे मोऱ्या बोल की लगा. हा अरे भाडं मारायला आलो, इथं एअरपोर्टचं भाडं आहे. अरे नाही लगा, तास झालं इथं उभा लगा, गिरायकाच्या बिल्डिंगच्या बाहेर लागा येणंच झालंय ती बेन. कटाळू लागा आता इथं उभं राहून. अरे मी काय लागा, माझी रिक्षा बी कटाळली आता इथं. आणि मग अरे कवा ती लागा स्वतः स्टार्टर मारायला आणि घेर टाकून निघून जायला मला बी कळायचं नाही आता. हा थांब लागा, तू थांब. तू काय चौधरी म्हणून हाय लागा कोणतरी, काय करायचे तुला? ठेव तू फोन, बघू दे मला. ठेव फोन. ए चौधऱ्या, अरे ये की लागा बाहेर. अरे कवाच धरणं वाट बघतोय लागा, ये की बाहेर. आहे चौधऱ्या. अरे लगा तुझं आता वेटिंगचं पैसे बी भाड्यापेक्षा जास्त झाले. ती ये बाहेर. हाय का आता चौधऱ्या? अरे काय लोचा झाला रे? काय टाळ्या वाजवताय लगा? प्रमोशन केलंय तुमचं मी. या की इकडे. काय लगा पेंटर. पेंटर मी काय म्हणतोय, ही रिक्षा पेंट करायचं एकूण किती खर्च येईल? लगा लगा सावत्या, काय बोलते लगा? पेंटर म्हणजे ते तसले पेंटर नाहीयेत रे. तसले पेंटर नाही? नाही, त्यांचं आडनाव पेंटर आहे. असं होय? अरे लगा, मग जी काम आपल्याला जमत नाही ते कशाला आडनाव लावायचो? कशाला पेंटर लावले? डिरेक्टर आहे की नाही तुम्ही? परितोष डिरेक्टर असं लावायचं ना, आहे नाही? तुझं काय बाबा, तुझा बगीचा आहे म्हणून तू माळी आहेस, आहे की नाही? पण माझा पण बगीचा नाहीये. बगीचा नाही? नाही. अरे पण लगा फुल तर आहेच की प्राजक्ताचं. असं असलं पाहिजे बघा, म्हणजे आपलं काम जसं असतंय की नाही तसं आडनाव पाहिजे, आहे की नाही? आता हे बघा, पाटकर साहेब. असू दे, जाऊ दे. लगा 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 जीव लगा. इथं मात्र सगळं रेशम आहे बघा, आहे नाही? आहे नाही? तुम्हाला सांग, तुम्ही एवढं जाऊतो की नाही, खुळखुळ वाजवायचो की नाही, तवापासून लगा ह्यासनी बघतोय, तवापासून बघतोय अजून बी लगा हाय तशाच आहे त्या नावासारख्याच रेशम आहे लागा तुम्ही. भारी आहे, भारी आहे. चौधऱ्या, अरे ये की बाहेर. अरे ये की. अरे येणाऱ्या चौधऱ्या. अरे अरे मी एकदम उतावला झालो आहे. आज जो आहे, आम्ही जो लग्नाला चाललो आहे गावी, तो आम्ही आज विमानाने जाणार आहे. काय सांगतोय? आतापर्यंत जो आहे मी ट्रेनने जात होतो झुझुक झुझुक करत. आज जो आहे मी विमानाने शुक कर जाणार आहे. एकदम उतावला आहे. मला पण खूप आनंद झाला आहे. जिंदगी में पहली बार मी ढगात जाबून ढग बघणार आहे. असं मला वाटत आहे. पंची भरून आकाशात उडत राहू. तू काय म्हणला होता मला, दोघच जाणार आहे म्हणून? हा, तो हे काय पदाराखाली गावा गोळा करून आणलाय? किती जण बोलते की आतनं? ए बाबू, तोंड सांभाळून बोलायचा. तो आमचा गाभ नाही आहे. आणि मग
तो आमचा अख्खा जिल्हा आहे. ह्यांनी खरं तर ह्याच्यावर रागावलं पाहिजे, पण लाच ती लागावी बाई. अरे आमच्या गुलाबाला जो आहे असा जिल्हा बोललो तर एकदम टॉप लागतो आहे. काय सांगतोय? अरे तो गाणं नाही माहीत? कमरियाचा आणि आमचा काही संबंध नाही. हे असा आहे. आमचा जो गुलाबोला आहे हा गाणा जेव्हापासून रिलीज झाला तेव्हा जो आहे मी गुलाबोला जिल्हा बोललो तर गुलाबोला एकदम टॉप वाटतो आहे. अरे लय झालं गजोदर भाई, लय टाइमपास झाला. चला का आता? चला आता. गजोधर हा तुमचा चुकतो आहे. काय? कोणी पण भैया भेटला की त्याचा नाव गजोधर असा नाही. माझा नाव वेगळा आहे. काय? माझा नाव हुबालाल. काय? हुबालाल चौधरी आहे. हुबालाल? हुबालाल नाव आहे तुझं? अरे लगा हे ना माझा खुबालाल होईस तो इथं उभं करून ठेवले आणि तोंडवर करून हुबालाल सांगतो. चल लवकर. अरे माझा नाव सांगतो आहे हुबालाल चौधरी. आणि ही जो आहे ही माझी बिबी आहे गुलाबो चौधरी. गुलाबो चौधरी. लय टाइमपास झालाय तुमचा, आता चला लागा तुम्ही. जाऊया चला 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 चला. रुको विमानात जायची मला पण घाई आहे. लेकिन एजे सामान कुठे ठेवला आहे? सामान कोणता म्हणजे? सामान कुठे ठेवला आहे? हा काय आणला आहे ना सामान? बस इतनाच आहे दया. हे एकदम बेसराळू आहे तुम्ही, बेसराळू. रुको ए बिटवा, ए मुन्ना, बिटवा आवा आवा. एकदम परफेक्ट भैया. ए हुबालाल, हे सामान अरे का गावाला निघाला, घर सोडून निघाला गेला तुम्ही? और बाकी है ए बिटवा, ए मुन्ना, हुबालाल एवढं सामान घेऊन आलाय तुम्ही आणि तिकडे घेऊन जाणार होय ते? अरे अरे त्याच्यापेक्षा त्यांना वर देवाला हित्त बोलवा की हित्त लग्न लावू की त्याचं आपण. गुलाबोला मी कालपासून तेच सांगत आहे पण ते ऐकतच नाही. गुलाबो एवढा सामान विमानात नाही घेऊन जायला देत. आता ट्रेन मधून आपण गावाला जातो तेव्हा आता बोजा कोणी विचारत पण नाही आहे. अरे गुलाबो ट्रेनचा वेगळा असतो, विमानाचा वेगळा असतो. विमानात जो आहे प्रत्येकाला फक्त 15-15 किलो दिलेला असतो. हा हे एवढा सगळा घेऊन काय करणार आहे? काय करणार आहे? ए देखो ए ज्या बॅगेमध्ये आहे याच्यामध्ये 55 साड्या आहे. 55. देखो हम है ना 6 बजे है ना ही साडी घालणार आणि 6:30 वाजता हे घालणार आणि 7 वाजता हे घालणार, ही 7:30 वाजता हे घालणार. गुलाबो तू काय बोलते आहे? तुला कळतोय? अर्ध्या तासाला तू साडी बदलणार आहे. अरे तू साडीत कधी येणार? आताच राहणार तू. हम तो साड़ी पहनेंगे, बार बार पहनेंगे. अरे तो कुछ नहीं, रुको हम दिखाते. देखो ह्याच्यामध्ये जे आहे ते हुबालालसाठी मी 32 चड्या घेतल्या आहे. 32 चड्या? एवढ्या कशाला? आहे ना आमच्या गावामध्ये सगळ्यांना आमच्या हुबालालच्या अवकातच नाही असं वाटतो आहे. ते सगळ्यांना मला दाखवून द्यायचं आहे हमने तरक्की की है. जो है ना सकडाकी बीबी है ना, सकडाकी बीबी ती मला चिढ़बत आहे. हमको बोले है ए गुलाबो ए तंबू का कपड़ा पहनी हो का? म्हणजे साडीला चिढ़बत आहे. बोलो तर दर तासाला तुम्ही एक चड्डी बदलाची आहे. बौखला गई है? दर तासाला चड्ड्या बदलत बसू? लग्नाला कधी जाऊ मी? तो क्या हुआ? चड्डी पहना मतलब पहना, हमको कुछ मालूम नहीं बस. हे बघ तुला ती साडी भरून बोलली आहे, तू साड्या बदल, मला कशाला चड्डी बदलायला लाभते आहे? आणि मला सांग गुलाबो माझ्या धोत्रात नाही एवढीशी चड्डी कशी दिसणार आहे? इसके लिए भी हमने व्यवस्था करके ली है. काय व्यवस्था? हाँ बादा खब दे. ए देखो ए है ना
का ए है टेबल फैन वा, और हम तुम्हारे धरती के नीचे बार बार मारेंगे तो धरती उड़ेगी ना। गुलाबो तू वेगळा करतो आहे. फॅन मारल्यावर चड्डीत दिसेल याची गॅरंटी नाही. माने मांड्या पण दिसू शकतात, ढोपर पण दिसू शकतो, वेगळा काय काय दिसू शकतो. हुआ हमने तो लिया है बस. ऐका की म्हणजे बघा जमलं तर तुम्हाला मला बी मध्ये मध्ये घ्या तुमच्या डिस्कशन मध्ये, नाहीतर मी आणि रिक्षाचा रोल सेमच वाटेल. बराबर बोलू द्या मला मध्ये. बराबर आहे बाबू, चल लवकर जाऊया. 9 वाजल्या तीच कधी पण सांगतो. विमान चल, निघेल. चल, चला चला या. निघूया. ए ललन के बापू, अरे उशीर झाला आहे. अरे कौन उशीर नाही झाला. देखो आता फक्त 9 वाजत आहे. आपला जो विमान आहे तो 19:55 ला आहे. अजून 10:55 बाकी अरे आहे. बाप रे, बहुत टाइम है फिर. कितीचं विमान आहे? 19:55. 19:55. बघू तिकडे दाखवा बरं तुमचं जरा. खाओ. हा जो आहे माझा तिकीट आहे. हे हा बघा 19:55. अरे तुमच्या आयला तुमच्या लागा ही 7:55 विमान आहे. अरे गेलं लागा ही कवाच. विमान सुटला. अरे सुटला म्हणजे पुचून आता रिटर्न फिरला असेल ते इकडे. हो भैया वा मस्त. प्रसादा वा फार मजा आली. एंटरटेनिंग होता ऍक्ट खूप. तुझा आजचा कमरियावरचा डान्स म्हणजे कहर होता कहर. म्हणजे असं सुग्रास जेवण जेवल्यानंतर एक बासुंदी किंवा जिलबी खाल्ल्यानंतर कसं वाटतं तसं. हा हा क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक. सावत्या तुझे आभार मानायचेत. पेंटर, रेशम, माळी, नंतर माझ्या आडनावापर्यंत तू आला नाहीस. बाकी परफॉर्मन्स तुझा उत्तमच असतो, जो आजही होता. प्रसाद, मी आज तुझ्यासाठी प्रचंड खुश आहे. गेले कित्येक वर्ष तू काम करतोयस, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती काम करतोयस, पण आज पहिल्यांदाच तू लिहिलेला चित्रपट प्रदर्शित होतोय आणि मला तुझ्यासाठी प्रचंड आनंद होतो. आणि त्याचा हा ॲज अन ऍक्टर म्हणून त्याचा हा पहिला चित्रपट आहे. सो त्यासाठी ओ ऍक्टर म्हणून पण वाव. आणि ती फिल्म डिरेक्टली लंडन मध्ये शूट झालेली आहे. ये बा. पशा, आय लव्ह यू. नावात टॅलेंट आहे हे हर तऱ्हेने तू प्रूव्ह करतोयस. पेंटर सर तुमच्याकडे येते, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? नाही, परफॉर्मन्स तर माइंड ब्लोईंग. म्हणजे तुम्ही सर्व म्हणजे थँक्यू सो मच फॉर एंटरटेनिंग अस. आय रिअली डोंट हॅव टू वर्ड्स टू एक्सप्रेस की म्हणजे तुम्ही किती खुश करतात आम्हाला. अँड you know, I'm really overwhelmed. Thank you everybody and thank you for having us here. Yeah. Thank you so much. Thank you so much for your kind words, sir. Thank you. Thank you so much. मंडळी, त्याच्या दिसण्यानं, हसण्यानं, अभिनयानं तो सर्वांचा लाडका झालाय. अनेक मालिकांमधून आणि नाटकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुयश टिळक आहे आजचा आपला खास पाहुणा. आणि त्याच्यासोबत धमाल करण्यासाठी इथे येत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, भांडूपचा शशी कपूर, निखिल बने, कल्याणची चुलबुली शिवाली परब अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. हा हॅलो, पोचलोय मी. हा मी पोचलोय. बरं, हा लवकर या लवकर या. भादू पण पोचलाय. भादू भादू ए भादू भादू. अरे भादू, आरामात आरामात. एवढा कशाला हे करता? आरामात आरामात आरामात. सर माझा भादू, काय करायचं माझ्या भादूचं. माझं लग्न होत नाही ना, तर माझ्या मित्राने मला सल्ला दिलाय, गौऱ्या तू कुत्रा पाळ. मुलींना कुत्रे फार आवडतात आणि कुत्र्यांवर प्रेम करणारी मुलं पण. मी मागे इंस्टाग्रामवर बघितलं, एक मोठी अभिनेत्री आहे, ती कुत्र्याची लाड करत होती, ते बघितलंय मी. म्हणून मग मी हा मंद कुत्रा पाळलाय. ह्याला स्थळ आलं पण मला काय आलं नाही. म्हणजे तर ह्याचं पण लग्न करून टाकूया. अरे 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 उतावळा कुत्रा मांडीला घाशिंग.
आता एवढा सगळा खर्च केला मी ह्याच्यासाठी. आता ते येतील लगेच त्यांचं लग्न लावून टाकतो म्हणजे माझं पण काहीतरी होऊन जाईल. हा हा भानू भादू आरामात 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 आरामात. एवढं एक्साइटेड होऊ नये. रिलॅक्स. हाय हाय वनिताजी. हाय, हॅलो. हॅलो हॅलो हाय. हॅलो हाय. अरे बापरे. हाय. Oh my God. बघा ना. वा वा वा. हाय हाय हाय. हाय, किती हॅलो. भारी आहेत ना दोघे. हो, हो, हाय 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 बेला. हाऊ आर यू? हाय हाय बेला. बेलू नो बेला नो नो ए, नो बेला. बेलू नो एक बेलू. मिनिट तुमची बेला माझ्याकडे बघून गुरगुरते हो. तुमच्या स्पर्शाची फार सवय नाही ना तिला. अच्छा, अच्छा. म्हणून सवय झाली की मग नाही गुरगुरणार ती. अच्छा. वा वा वा. व्हेरी गुड व्हेरी गुड. बस चला झालं सगळं. हो. वेलकम वेलकम. Thank you. तुम्ही इथे आलात वेलकम. Yes. आता ह्या दोघांचं लग्न होणार. हो. मग आपले संबंध जुळतील. म्हणजे म्हणजे हे नवरा बायको हा. आणि आपण दोघं हॅवी हॅवी. हॅवी हॅवी नाही व्याही व्याही असतं ते. हो हो ऐका ना मला माहिती आहे सॉरी मी चुकलो. एक काम करा ना माझ्या कॉमेडीच्या बेबीत 14 एडिशन द्याच तुम्ही. माझी कॉमेडी. अरे नुकती बेला. अरे माय बेबी माय स्वीटी सिट देअर. कुठला आहे तू? सिट देअर बेबी. तू माझा कुत्रा आहे माझ्यावर नाही फुंकायचं तू. हा तुमची बेल आता अंगावर चावचाव झाली असते. काय नाही काय नाही. नाही व्हेरी गुड. तिला घाणेरडे विनोद आणि घाणेरडे विनोद करणारे दोन्ही आवडत नाहीत. तरी पण तुमच्या सोबत आहे. रिलॅक्स बेबी. मरशील नाही रिलॅक्स रिलॅक्स. बाय द वे हा त्या मानाने फार शांत आहे. हा हो हा खूपच शांत आहे. हा. डायलॉग नसले की त्याला सुचत नाही काय केलं पाहिजे. नो एक्सप्रेशन. नुसता मठ्ठा बसतो. व्हेरी गुड. सगळी तयारी झाली. सगळी तयारी केली. सगळी तयारी केलेली आहे. हा तुम्ही सांगितलं सोन्याचा पट्टा बनवून घेतलाय. डॉग हाऊस केलंय. रस्त्यावरच्या सगळ्या कुत्र्यांना 2 दिवस जेवण पण वाढलंय. गॉड. Yes. सेलिब्रिटी. हा झालं सेलिब्रिटी मॅनेज केलाय. हॅलो हाय सई हाय हाय प्रसाद हाय प्राजक्ता हाय हाय सर हाय. हॅलो हॅलो सर. Oh my God. हाय. सुयश. गौऱ्या काय होतंय यांना? 9595. काय आहे नाही माय गॉड मी म्हणजे हाय. हाय. Oh my God. मी खूप मोठी फॅन आहे तुमची. म्हणजे तुमच्या सगळ्या सिरियल्स बघितल्यात. Thanks. वेला आम्ही दोघे एकत्र बसून सिरियल्स बघतो तुमच्या. एक रिक्वेस्ट करू का? एक पप्पी घेऊ का? तुम्हाला सेल्फी घेऊ का असं म्हणायचं होतं का? हा नाही हा हा. मला पप्पी घेऊ का हेच म्हणायचं. गौऱ्या काय बोलतायत अरे? अरे काय म्हणताय तुम्हाला सेल्फी? नाही मला ना काही कळत नाही काय करावं. बरं सेल्फी देता का द्या. प्लीज? त्यांना कधी कधी काय कळतच नाही. जवळ या ना. थोडं जवळ या ना. हा. जवळ जवळ. गौऱ्या तू पण ये रे. हा, घ्या, आलो, आलो. शिवा ते नको ते बघा नको. शिबाबा बोलते मला यार. थोडं थोडं जवळ जवळ. अहो काय पल्फी घेताय का? म्हणजे? पप्पी आणि सेल्फी एकत्र? सेलिब्रिटी आणलाय पल्पी. प्लीज तुम्ही लांब जाता का मला एक हा, हा, घ्या, सेल्फी. लांब. सुयश. प्लीज. या Oh my God, thank you so थँक्यू much. थँक्यू. हॅलो हॅलो सर मी गौरव मोरे. गौऱ्या बास कर ना तुझी फॉर्मॅलिटी. अरे 11 वर्ष मैत्री आहे आपली. काय आहे? भाई ऐक ना बरोबर आहे मैत्री आहे पण ह्यांना सेलिब्रिटी पाहिजे होता यार. मला दुसरं कोणी मिळत नव्हतं म्हणून तुला मी रिक्वेस्ट करून आणलंय. हा तर जरा सांभाळूया आपण. हाय आय एम गौरव हाय. आणि हा भादू. हाय बादू. हाय 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 भादू. हिचं काय नाव आहे? ही माझी बेला. अच्छा. हाय बेला. थँक्यू. अरे वा सो क्यूट. आता लेट मी इंट्रोड्यूस यू टू माय सगळ्यात लाडका माझ्या जिगरचा तुकडा हा. सिम्बा. नाही भादू
सिम्बा नाम समझ के गली का कुत्ता समझे क्या? फायर आहे केगा नहीं साला. ये खाली सापड याला पापड ये इकडे आता ये हा बसा बापरे कोण आहे खतरा आहे यार. व्हेरी गुड गुड बॉय. अरे पण तुमची बेला ह्याला बघून इश्य बोलली ह्याने डायरेक्ट शिट्टी मारली तिला बघून. अरे नाही तो सायबेरियन आहे ना. तो सायबेरियन भाषेत हॅलो म्हणाला तिला. कुठल्या भाषेत? सायबेरियन हस्की आहे ना तो. हा ए जरा हसकी. काय केलं ह्याने? तुमचा विनोद ओला केला. बाबू अरे सायबेरियन काय? सायबेरियन म्हणजे? अरे सायबेरियन भाषा येत नाही का तुला गौऱ्या? सगळ्यात सोपी आहे. 450 एपिसोड मध्ये जेमतेम मराठी शिकलोय मी. लेखक जाम क्रिएटिव्ह आहे. माझ्या लग्नात तिसरा कोणीतरी आणतात, माझ्या कुत्र्याच्या लग्नात पण तिसरा कोणीतरी आणलाय. वनिताजी आपण एक काम करूया. हा सिम्बा मला एकदम चाबरा दिसतोय. एक काम करूया दोघांचं पटकन लग्न करून टाकू आपण. ओके हा? बेलू हा, हा. नो सिम्बा ओनली भादू. हा. अरे याने परत शिट्टी मारली यार. तो सायबेरियन भाषेत बोलतोय रे गौऱ्या. तू नको ना भाषेच्या मागे लपू यार. गेस तू आहे, लिबर्टी तो घेतोय. हा तो बघ. ए बाबा हे भिकाऱ्या का ना काहीतरी त्याला इम्प्रेस कर ना. तू शिट्ट्या बिट्ट्या मारतोय, तू पण इम्प्रेस कर. गो भादू. सिम्बा बिहेव. अरे तिकडे जाऊन इम्प्रेस कर. हा इम्प्रेस कर. अरे तुला मी गौऱ्या अरे असलं कसलं इम्प्रेस? अरे काय करतोस तू? मुका प्राणी आहे तो. अरे कसला दळबदीर नाचताय यार. अरे पण हे बघ त्यालाही भावना असतात, त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. मी ना डॉग विस्परर आहे. मला कळतं त्यांच्या मनातलं काय आहे ते. हो काय? हो कुत्रे काय बोलतात तुला ते कळतं? हो. आपण ना भादूच्या मनात काय चाललंय, त्याला काय प्रॉब्लेम आहेत ते विचारू. खरं आहे सगळं. विचार एकदा. भादू ए भादू काय? बाळा कोण त्रास देतोय तुला? काय प्रॉब्लेम आहे? एक मिनिट. कोण? हं? काय करतो? ए गौऱ्या अरे डांगे घ्यायला खूप कामं सांगतो, वेळच्या वेळी पैसे देत नाही, डांगे याला खूप त्रास देतो. कोण आहे हा डांगे? सगळं डांगेबद्दलच बोलतोय. अरे नाग्या कुत्रा आहे ना, कुत्र्याच्या व्यथा सांग ना, स्वतःच्या कशाला सांगतोय? पण आहे कोण हा डांगे? डांगे आमचे प्रोडक्शन हेड आहे, त्यांचा असिस्टंट आहे. हा त्यांच्या झालं ना. चल बस या. नाही थांब ना, मला तुझ्याबद्दल पण विचारूयात. अरे, भादू आता कशाला? आता मला सांग, बापाबद्दल सांग जर असं. गौऱ्या एक मिनिट. तू रात्री 10 नंतर याच्या समोर इंग्लिश फाडतोस? गौऱ्या काय झालं? तू चकण्याला याची डॉगी बिस्किट्स खातोस? एकदाच खाल्ली होती. अरे घरातलं मीठ पण संपलं होतं, लोणचं पण होतं. काय लाज आणतोयस यार गौऱ्या तू. हा अजून काय करतो? खरंच गौऱ्या हा? तू याला कर्जतला नेतो सांगून पिंपरीला घेऊन गेला. एवढं मन मोकळं करू. नाही गौऱ्या तू त्याला प्रेशराईज करू नको. त्याला अजून काय काय सांगायचं. अमेझिंग. म्हणजे तुम्हाला खरंच कळतं त्यांच्या मनात. एकदा बेलाला पण विचारा ना की तिला खरंच भादूशी लग्न करायचंय का. हा विचार. अरे पण एक मिनिट, आपलं ठरलंय ना. आपलं ठरलंय, त्यांचं पण ठरलं पाहिजे ना. आता ती लग्न करून संसार थाटेल, त्यांची भांडणं झाली, ती परत माहेरी आली तर. यांच्यात पण असं असतं काय? अरे म्हणजे काय, त्यांच्यात पण असतं ना फॅमिली स्ट्रक्चर. हो काय? हो. ए बेला प्लीज सिम्बा बाजलो. बेला संस्कारी आहे तुमची कुत्री. माझ्या कुत्र्याबरोबर लग्न होणार आहे, माझ्या पाया पडल्या पाहिजे तिने. बेला तुला भादू आवडतो का? बर मग सिम्बा. अरे माझा बच्ची डान्स ह्याने ढापलाय. तू व्हेरिएशन्स देत जा ना मग स्किट मध्ये. अरे तू एन्जॉय कसला करतोयस?
तो माझा कुत्रा आहे ना, बच्ची डान्स तू केला पाहिजे. जा बच्ची डान्स कर, जा इम्प्रेस कर तिला, इम्प्रेस कर. काय चाललंय तुझं? असं डान्स गौऱ्या. अरे इतका भिकार डान्स करतोय ना, गौऱ्या. 10 पिलांची आई पण नाही बोलेल, याच्याबरोबर राहणार नाही. असं डान्स करतोय यार. असं मारायचं नसतं अरे, त्याच्याशी नीट बोल ना, काय प्रॉब्लेम आहे ते. अरे यार लय पेद्र कुत्रा आणले यार, मी तुला काय सांगू यार. काय केलं त्यांनी? सू करताना 2 पायवर करतो, तोंडावर पडतो. मला सांग कुठल्या ब्रीडचा आहे तो? अरे कुठल्या ब्रीडचा? बीडचा आहे हा. ब्रीडचा. हा एकदा मी बीडला गेलो होतो कामानिमित्त. एक माकड ह्याचं कान पकडून ह्याला मिमिक्री करत होतं, भाव, 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 अशी करून हे घाबरत होतं. मी त्या माकडाला बोललो ह्याला सोड, तू सोडायला तयारच नाही. मग मी मोबाईल काढला आणि त्या माकडाला रसिका वेंगुर्लेकरची मिमिक्री दाखवली. मग माकड बोललो ओय मी तुला आरगी, गेलं पळून. मग मी याला घरी घेऊन आलो. अच्छा. आता जनरली कुत्र्याला आपण यू केलं की जवळ येतं ना कुत्रं. आता याची गंमत बघ. भादू तिकडे जा. यू भादू यू. हे कुत्र भादू एम कर एम. हे कुत्र यार कसं याला काय करू सांग यार, मला काहीच कळत तयार ना. कसं याला पोरगी हो म्हणणार आहे यार. एक मिनिट, तुम्ही हे सगळं आधी सांगितलं नव्हतं? लग्नाच्या वेळेला फार कौतुक केलं होतं तुम्ही. काय झालं मला वाटतं लग्नानंतर पोरगा सुधारतो ना, हा पण सुधरेल म्हणून मी तुम्हाला असं बोललो होतो. लग्न म्हणजे काय बाहुला बाहुलीचा खेळ आहे का? असं काही नाही आहे. मी अशा घरात माझ्या बेलाला द्यायचंय का? म्हणजे नाही, एक मिनिट मग तुमचं काय म्हणणं आहे? सुयशजी लांबून बोला. ते बघ ना कसे छान रमलेत ना एकमेकांमध्ये. आपण लग्न करूया. हो काय बोलताय तुम्ही? आत्ताच लग्न झालंय. आपण त्यांचं लग्न करूया का? आणि 1 मिनिट, मग मी एवढा सगळा खर्च केला त्याचं काय? हा मी सोन्याचा पट्टा घेतलाय, हा भिकारी चपल्यावर झोपतो, ह्याचा करता मी डॉग हाऊस बांधलंय. ते काहीच नाही, सगळं गेलं वाया गेलं. याला देण्यापेक्षा हा बरा आहे. अरे पण प्लीज आपण नाही, पण माझ्या सिम्बाला लग्नच करायचं नाही. माझा सिम्बा ना खूप सॉर्टेड आहे. त्याला ना ओपन रिलेशनशिप वरती विश्वास आहे. त्याला असं कमिटमेंट मध्ये वगैरे अडकायचं नाही आणि पार्टनरलाही अडकवायचं नाहीये. त्यांनी ठरवलंय की ते वेळोवेळी त्यांना हवा तो पार्टनर निवडू शकतात. तो खूप मॅच्युअर आहे. याला मॅच्युअर्ड नाही, हुंग्या वासकाड्या म्हणतात. याला 10 ठिकाणी तोंड मारायची सवय आहे घाणेरडी. एक मिनिट. याला मजा करायची जबाबदारी नाही घ्यायची आहे. मला चालेल, माझ्या बेलाचे पण खूप मित्र आहेत. हो मला चालेल अशा घरी लग्न झालेलं. म्हणजे आमचं काहीच नाही होणार आहे. नाही होणार आहे. प्लीज आपण लग्नाची बोलणी एक मिनिट थांबा, 1 मिनिट. हा माझा खूप जुना मित्र आहे, मला जरा काहीतरी विचारायचं आहे. 1 मिनिट इकडे. खरं सांग, आपण 11 वर्ष जुने मित्र आहे. तुला खरंच कुत्र्याच्या मनातलं ओळखता येतं? कुत्रे जे बोलतात ते तुला कळतं? खरं सांगायचं भाई. गौऱ्या, मला तुझी खूप दया येते म्हणून मी तुला सांगतोय. मला इथे यायच्या आधी ना गोस्वामी सर भेटले होते. ते म्हणाले आत गेल्यानंतर काहीही झालं तरी गौऱ्याच्या कुत्र्याचं पण लग्न लागू द्यायचं नाही. काय केलंय मी गोस्वामी सरांना एवढं यार, मला काय कळत नाही यार. पण शपथ सांगतो, एक दिवस मी त्यांना हिमालयात नक्की पाठवणार. गौऱ्या नक्की पाठवणार. गौऱ्या अरे सगळे वा बहारदार, मस्त कॉन्सेप्ट आणि खूप छान परफॉर्म केलं. वा बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई सुटी, खूप खूप स्वागत तुझं या मंचावरती. तुला असं लाईव्ह परफॉर्म करताना मी पहिल्यांदा बघितलं आणि मला खूप मजा आली आहे. आमच्या क्रेझी फॅमिलीत येऊन 4 छान लावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मस्त परफॉर्मन्स. प्रसादा दत्तू बने, तुम्ही दोघं वेडे आहात, ठार वेडे आहात. बने आज तू त्याच्यात माकडाच्या ड्रेसवर अरुण कदमची चड्डी आणि प्रसाद खांडेकरचा वीग लावून तो आलायस. त्यांनी तुझं एक वैविध्य असं बहराला आलंय, म्हणजे क्या बात. वा वा. आणि ही जी चड्डी आणि याच्यावर ब्लेझर, ही जी कॉन्सेप्ट सुचली आहे दत्तू तुझ्यासाठी, म्हणजे त्याला अशा 100 पप्प्या द्यायला पाहिजे. वा वा, फॅन्टॅस्टिक. शिवाली आउटस्टँडिंग. थँक्यू. आउटस्टँडिंग. गौऱ्या मजा आली, फार मजा आली. सुयश, मी तुला ऑनस्क्रीन कायम पाहत आलोय टेलिव्हिजनवर किंवा फिल्ममध्ये. तिथे जेवढा तुझा वावर नॅचरल असतो तेवढाच स्टेजवरही मला तुझा वावर खूप नॅचरल वाटला. थँक्यू. सो मला खूप मजा आली. विश यू ऑल द बेस्ट सुयश. थँक्यू. सुयश, काय भावना आहेत मनात? अरे खूप मस्त वाटतंय.
सगळेच जण इतके इन्स्पायरिंग काम करतात, त्यांच्यासमोर त्यांच्याबरोबर एक स्किट करणं मला खूप प्रेशर आलं होतं आणि मला खूप मजा आली. ह्या सगळ्यांनी खरंच खूप सांभाळून घेतलं मला. सो थँक्यू ह्या सगळ्या टीमला आणि थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. मला खरंच खूप मजा आली आज. मंडळी, एका राजमहालात एका राजकुमारीसाठी शोधला जातोय तिचा होणारा पती. बघूया तिथे काय घडतंय. काही जगली फालतुगिरी चालल्याच्या आसला. इंडियन आयडलच्या ऑडिशनला पण आवरा टाइम लागत नाही आवरे टाइम लागते च्या आसला. हे काम कर बाय, पचकन माझ्या पोराच्या गळ्यान हार टाक न त्याची राणी हो. कळलं का नाही. यो लास्ट ऑप्शन राहिलाय. आता या राजाचा राजा मांजच पोरगा हो. नाही 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 नाही, मांजा जीव गेला तरी मी याच्या गळ्यात माल टाकणार नाही. माझा नवरा हुशार आणि बुद्धिमानच हवा. काय समजली. मी काय तुझ्या शब्दाच्या बाहेर आहे का? नाही नाही, तसंही आपल्या ह्या राज्याला राजा आहे का नाही. कुतृत्ववान कर्तृत्ववान महाराज, कर्तृत्ववान. काय असेल तू मला शिकवू नको, मोठा मला शिकवतोय. आणि तुकतुकीत कांतीचा असायला पाहिजे, मांजासारखा. काय जमाले मी बी दिली 3 प्रश्नांची उत्तरा. अरे बाप, अरे बाप बाप बाप, वेगळं कॅरेक्टर. आज का माझ्या नशिबी 2 अरुण कदम आणि 2 प्रभाकर मोरे आले का. पचकन स्किट संपवलं पाहिजे. अमात्य पुत्र, केवळ 3 प्रश्नांची उत्तरं दिल्याने तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. चासला वसाऱ्या आचार्य. केवळ 3. अरे कुठून प्रश्न शोधून काढतोय काय माहितीये चासला. अरे एका प्रश्नाचं उत्तर द्यायला 15 मिनिटं लागतात. अवघड जाते ना. गळ्याला त्रास होतोय ना. सगळीकडेच त्रास होतोय. मग कायला रसिकाला आदर्श ठेवून वेगळे कॅरेक्टर करताय. मग काय बाबा, मी काय राजपुतांचं कॅरेक्टर पकडू का. म्हणजे या असं नको, फेमस होशील. अमात्य पुत्र, प्रश्न समजण्यासाठी बुद्धी सामर्थ्य असावं लागतं. आणि सर्वोत्तम राज्यकर्ता होण्यासाठी जे गुण असायला पाहिजे त्या गुणांची पारख करण्यासाठी ते प्रश्न आहेत. राजयोग या ग्रंथातून आम्ही ते प्रश्न निवडले, ती प्रश्नावली तयार केलेली. दासी, अजून किती जण उरलेत स्वयंवराला. ओ का अब्बाई उंदी. अरे बापरे, हिने पण वेगळं कॅरेक्टर पकडलेलं. पचकन स्किट संपवलं पाहिजे. अगं मराठीत बोल. 1 जण राहिला आचार्यजी. हा असं सांग. अरे 853 लोक इकडे येऊन गेलेले. मला सांगा आता तो एक येऊन काय दिवस लावणार आहे. ए बाय, पटकन माझ्या पोराच्या गळ्यात हार घाल ना. हा विषय इकडेच संपून टाक. पाम्पलेट फ्राय न कोंबडीवर आहेत. होय काय. नाही म्हणजे गरम गरम कोंबडी वडे आहेत ना, तर लगेच आपण खाऊन घ्यायला पाहिजे. काय जमाजीला आचार्य, मी काय म्हणतो, हा या दोघांचं लग्न लावून टाका आणि काय त्या मुकुट्याचं घालून टाका लगेच पटकन. चला बाबांनो. वो काय वो, पॉपलेट फ्राय आणि कोंबडी वड्यासाठी या शालू कुमारीला तुम्ही कुणाच्या पण गळ्यात मारता वाय. नाही कसं आहे, तर थंड झालं खाण्यात मजा आहे काय मला सांग. तुमची खाण्याची मजा होईल, माझ्या ताटात यो बोंबील वाढणार आहो काय. काय नाही, काय आलं. आपल्या राज्याला कुणाच्या बी हातात देऊ नको. नाही फालतू गिरे कोणाचं पण काय कोणाच्या. आम्ही काय लुंजी पिंजी नाही आहो.
लल्लू पंजू असतं ते. अरे वसाऱ्या भावना समजून घे ना. आम्ही काय लल्लू पंजू नाही, आय एम द आमट्या. आपट्या नाही, आपट्या नाही, हो. अमात्या, अमात्या. हा तेच वसाऱ्या. जी तुमची पोस्ट आहे ती साधी तुमच्या लक्षात राहत नाही. हो ती आग लागूचे पोस्ट आहे. तुम्हाला काय करायचे पोस्ट? आम्ही कसं लहानपणापासून आहो का नाही, गोटी फ्रेंड आहो का नाही. गोटी फ्रेंड म्हणजे आम्ही लहानपणी गोट्या खेळायचो नाही एकत्र. मी काय म्हणतो, जाऊ द्या, स्वयंवर होईल तर काय एवढं काय मोठे प्रश्न नाही. कोंबडी वडे एकदा खाऊन झालं ना की आपण मागं महिंद्रात जाऊ आणि गोट्या खेळले काय जमत माझी काय. वाव काय गोट्या काय खेळता वाय नको. आपल्याकडे अजून एक आशेचा किरण हाय. काय सांगतेस तिथं एक जण हाय, बोलवा त्याला, बोलवा. काय समजली? मग असं तर बोलून घ्या. माझं कुठे काय म्हणणं. कोण आहे रे तिकडे? कोण आहे रे? बोलवा त्याला. कोण आहे काय? युवक का वसडे तू नेमका हायस तरी कोण? नाव काय तुझं? म्या मेंढपाळ आहे. होय काय? कुठे आले? मी आता शिपुर्ड्याला सकाळपासून सांगित होतो माझं एक काम आहे, तेवढं काम मला करतोय आणि लागोलाग घरी जातोय. ते सोडितच नव्हता म्हणून मला वेळ झाला. युवका, आता तुझ्या मुखावाटे उच्चारला जाणारा प्रत्येक शब्द तुझं प्रतिनिधित्व करणार आहे. आता जे काही बोलशील ते विचार करून बोल. अहो इथं बोलायला टाइम कोणला आहे? ज्यासाठी मी आलो तर द्या मला, जाऊ द्या पटपट पटपट. देऊ देऊ, अपेक्षेपेक्षा जास्त देऊ, पण आधी तुला माझ्या 4 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. 4. अनेक जणांनी प्रयत्न केला पण ते शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचू शकले नाही. 4 मला हे काय लावलं तू? 4 नाही, मी जिंदगीमध्ये पहिल्यांदा 4 असा शब्द ऐकला म्हणून त्याचा वारंवार उच्चार करून पाहिजे. प्रश्नाकडे लक्ष दे. 4 विचार नीट ऐक. पहिला प्रश्न, कपाळ मस्तक हे जर उत्तर असेल तर पश्चिम काय आहे? तुझे पर्याय आहेत नाक, गाल, हनुवटी आणि ओठ. युवका सांग काय उत्तर आहे? जामच डेंजर प्रश्न विचारलाय त्यांनी. नाही तुम्हाला माहिती आहे उत्तर? नाही, मला तर दिशा पण माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे? दिशा कशा 4 असतात का नाही? म्हणजे नैऋत्य, एक दक्षिणत्व, एक पूर्व आणि एक पटाणी का नाही? दिशा पटाणी. उत्तर दे, उत्तर दे. काय उत्तर आहे? कपाळ उत्तर. पश्चिम काय? पश्चिम काय आहे? पश्चिम काय आहे? हे वसाऱ्या, थोबरं काय बघतोस? दे उत्तर दे. पश्चिम गाल आहे. अचूक उत्तर. अचूक उत्तर. वा वा वा. उजवा गाल, हाताचा गाल. कपाळ उत्तर, हनुवटी दक्षिण, दोन्ही गाल पूर्व पश्चिम. महाराजाने बरोबर उत्तर दिलेलं आहे. बरोबर उत्तर दिलं नाही? चला मग कोंबडी उडे मागवा पटकन. महाराज 3 प्रश्न बाकी आहेत अजून. आहेच बाकी काय? मग रे बाला, वसाऱ्या तू उत्तर कसं काय बरोबर दिलंस? मी कुठे दिलं? तुम्ही सांगितलं की मला. पप्पा तुम्ही? मी कुठे काय सांगितलं त्याला? मग मी नाही का तुम्हाला खुणावून विचारलं मग पश्चिम काय आहे तर तुम्हीच मला खाजवून सांगितलं गाल आहे म्हणून. अरे वसारे मना गालाला खाज आली, मी खाजवला आपला. मला सांगा तुम्ही नेमका गालच का खाजवला? वसारे आता गालाला खाज आली तर काय मांडी खाजवू? युवका, दुसरा प्रश्न, अशी कुठली जागा आहे जिथे आपल्याला काही लिहिता येत नाही आणि तिथे लिहिलेलं आपल्याला पुसता पण येत नाही? मला जे हवंय ते देण्यासाठी एवढे कठीण प्रश्न कशाला विचारताय? सांगा की देणार नाही म्हणून डायरेक्ट. कर, विचार कर. नाही मला हे झेपत नाही, लय कठीण आहे. विचार कर. नाही लय कठीण आहे. अशी कुठली गोष्ट आहे जी आपण लिहू शकत नाही, लिहिलेलं पुसू पण शकत नाही? सांग कुठली गोष्ट आहे? कर, विचार कर. योग्य उत्तर. योग्य उत्तर दिलेलं याने. योग्य उत्तर दिलं? याचे उत्तर बरोबर आहे. अरे वसारे काहीच बोलला नाही तो. कसलं उत्तर दिलं नाही तो? त्याने इशाऱ्याने उत्तर दिलेलं आहे. त्याने कपाळाला हात लावला म्हणजे तेच उत्तर आहे. आपण कपाळावर, मस्तकावर म्हणजे आपल्या भाळी जे लिहिलेलं आहे
ते पुसू शकत नाही आणि ते आपण स्वतः लिहूही शकत नाही. जो वरचा आहे तो आपली नियती लिहितो आणि तेच आपल्या नशिबी असतं. दासी, पुढच्या प्रश्नाची सामग्री घेऊन या. अजय, आता ही दुसरी दासी कोण? ती पहिलीची दासी आहे का नाही? गाडीवाली ती आज कशी नाही आली? अरे महाराज, ती दासी नाही, तो आपला सेवक आहे दत्तू. काय सांगता बाय का? तो बरं झाला सांगितलं मला. 14 फेब्रुवारीला मी तिला प्रपोज करणार होतो. म्हणजे तो बापी आहे. मग शांत बट. दासी वेगळी आहे. तर तिसरा प्रश्न युवका, या प्रश्नात तुला योग्य क्रम लावायचा आहे. कसला? 2 वस्तू दिलेल्या असतील. योग्य क्रमाने जर तू त्या वस्तू निवडल्या तर तुला चौथा आणि शेवटचा प्रश्न विचारण्यात येईल. त्याने जमते. हे मेंढपाल तो मेंढपाल का बघ कन्फ्युज झालेला. नाही तर काय मूल तसं बघण्यासारखं आहे का नाही तिकडे? हे आधी आहे आणि मग हे आहे. अद्भुत, अद्वितीय, विद्वत्तेची पराकाष्ठा आहे हा तरुण. बरोबर आहे महाराज, याचे उत्तर बरोबर आहे. बरोबर आहे. वासाऱ्या, तू कशी काय देत? यांनी बरोबर उत्तर दिलं. बरोबर उत्तर दिली आहेत. याने आधी शुभ्र वस्त्र निवडलं. शुभ्र वस्त्र म्हणजे शांततेच्या प्रतीक. शुभ्र वस्त्राच्या साह्याने आधी हा शत्रूला शांततेचे आवाहन करणार आहे. पण त्यांनी जर त्याचा गैरफायदा घेतला आणि आक्रमण केलं तर नंतर तलवारीने त्यांना नेस्त नाबूद करणार आहे. याला युद्धनीती कळते महाराज. हा खूप हुशार तरुण आहे. तुला नेमका हेच म्हणायचंय? मला ह्यातलं काहीच म्हणायचं नव्हतं. मला त्यांनी निवडायला सांगितलं. मला काही सुचना म्हणून मी आदा पादा कोण पादा मामूजी का ढोल पादा आदा पादा करून जिंकलाय. तुमचं झालं असेल तर मला जाऊ द्या. नाही, मला काम आहे ते. शेवटचा प्रश्न आहे. आता चौथा प्रश्न. चौथा. हा, आणि हा प्रश्न मी तुम्हा दोघांना विचारणार आहे. या तुम्ही इकडे या. तुम्ही दोघांनी 3 प्रश्नांची उत्तर बरोबर दिलेली आहे. आता हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. हा प्रश्न ठरवेल की कोण जिंकेल. या प्रश्नात आपण मौनातून संवाद साधणार आहे. मला फौनातून कळतं, मौनातून मला कळत नाही. मौन म्हणजे मी तुम्हाला इशाऱ्याने प्रश्न विचारणार आणि तुम्ही इशाऱ्यानेच उत्तर द्यायची आहे. नीट लक्ष द्या आता. हा एकमेवा द्वितीय आहे. हा सर्वगुण संपन्न आहे. हा मनकवडा आहे. हा इशाऱ्यांची भाषा समजतो महाराज. याने उत्तर बरोबर दिलेलं आहे. बरोबर दिलेलं आहे. बरोबर दिलेलं. त्याला कोंबडी उडे मागवा पटकन हुरकून टाक. काय आहे? काय? मी आधी विचारलं. मी एक बोट दाखवलं. एक बोट म्हणजे विश्व एक आहे. या माठ्याने पण सांगितलं विश्व एकच आहे. पण हा विद्वान म्हणाला विश्व 2 आहेत. एक म्हणजे स्वतःच्या अंतरात्म्यातील विश्व आणि दुसरं म्हणजे सभोवतालचं विश्व. आणि त्याच्यानंतर मी प्रश्न अधिक कठीण केला. मी 3 बोट दाखवले. मी विश्वाचे 3 स्तर दाखवले. एक म्हणजे नश्वर शरीर जे धरणीवरच असतं. एक आत्मा जो अनंतात प्रवास करायला निघालेला आहे आणि एक परमात्मा जो अनंताच्या पार गेलेला आहे. त्याच्यानंतर याने मला मूठ दाखवली. मूठ म्हणजे पंचमहाभूत. या सगळ्याच्या पुढे पंचमहाभूत आहेत. अग्नी, जल, वायू, धरती, आकाश याच्यात सगळं विश्व सामावलेलं आहे. हे शाश्वत सत्य याने इशाऱ्याने सांगितलं महाराज. हा खूप हुशार आहे. उत्तराधिकारी होण्यास हाच योग्य आहे. वासाऱ्या, नेमकं तुला हेच म्हणायचं होतं.
करू द्या मला आम्हाला. नेमकं हेच म्हणायचं नव्हतं. त्यांनी सांगितलं इशाऱ्यानं बोलायचं आहे. त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला असं विचारलं का तुला एकाच नजरेने दिसतं का. मी म्हणलं ए माझे दोन्ही डोळे चांगले आहेत. मग ते म्हणाले नाही नाही माझे दोन्ही डोळे चांगले आहेत आणि तुझा एक डोळा चांगला आहे. तेव्हा म्हणलं ए बुक्कीच मारीन दात पाडीन रताळ्या एवढंच म्हणलंय मी. नाही 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 हा युवक खोटं बोलतोय. नाही हा तेजस्वी पुरुष आहे. हो नाही हा तेजपुंज पुरुष आहे साध्या वेशातला. अरे वा. हे तेजस्वी पुरुषा मी तुला विनंती करतो की आमच्या निष्क्रिय राजाची जी गादी आहे तिचा ताबा घे आणि त्यांना कायमस्वरूपी गोट्या खेळायला मोकळं कर. आणि त्यांची जी राजकन्या आहे ती कशी का असे ना तिला पदरात घे. माझ्याकडे पदर नाही आहे घोंगडी आहे. मग घोंगडीत घे. म्हणजे तिचा स्वीकार कर राणी म्हणून. नाही नाही महाराज. काय रे महाराज अहो ते झालं काय काय झालं? माझी मेंढर चरत होती त्यातलं एक मेंढरू सकाळी महालात शिरलं. सकाळपासून मी शिपुर्ड्याला सांगित होतो मला पटकन जाऊ दे मी घेऊन येतो मेंढरू माझं. ते म्हणलं आता आतमध्ये गेलं महालात गेलं म्हणजे ते आता राजाचं झालं राजाकडे जाऊन माग. म्हणून तुमच्याकडे माझं मेंढरू मागायला आलो माझं मेंढरू द्या. अरे तर मरू द्या मेंढरू मिळेल पण तुला आता राजा बनवतोय. राजा बनवायला अप्रतिम विषय आणि सादरीकरण मस्त. हा सरसिक सई काय म्हणाल. क्रेझी परफॉर्मन्स होता मॅड परफॉर्मन्स होता. मला ही आयडियाच आवडली की ह्यांचा मुलगा राऊत आणि प्लॅटॉनिकची मुलगी चेतना आणि तुम्ही दोघे शोभलात माहितीये. इतकं सुंदर काम केलं दोघांनी. राऊत फार मस्त मजा आली तुला असं बघताना. चेतना फार मस्त आणि तुम्ही सगळ्यांनी फार छान परफॉर्म केलं मजा आली. विजयदा तुम्हाला ही वर परीक्षा कशी वाटली. अशा गोष्टींना काय अजरामर आहेत ते इंटरेस्टिंग होतातच. ऐकत राहावंसं वाटतं बघत राहावंसं वाटतं आणि त्यात हे सगळे नग ॲक्टर्स. वॉट अन ॲक्टर्स यार. काय ॲक्टर आहेत तुम्ही यार. मला काही सुचलं नाही विनोदी नट म्हणून. मी तुमची कामं बघतो. ऑल द बेस्ट. क्या बात. हाऊ स्वीट. थँक्यू दादा. थँक्यू सो मच. आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या पाहुण्यांशी जर आता गप्पा मारूया. तुमचा सिनेमा लोचा झाला रे हा लंडनमध्ये शूट झालाय. त्याचा अनुभव कसा होता आणि एकंदरीत काय सांगाल तुमच्या चित्रपटाविषयी तुमच्या व्यक्तिरेखांविषयी. रेशमताई. लंडन जेव्हा आम्ही बर्मिंगहमला गेलेलो तेव्हा थंडी होतीच पण हळूहळू तिकडे पाऊस पडायला लागला आणि मग नंतर मायनस वरती गेलेलं आणि अर्धे सगळ्यांचे डायलॉग असे मी वी वॉज शिवरिंग. बट एकंदरीत एंटायर इट वॉज लाईक अ हॉलिडे विथ वर्क. बट आम्ही सगळ्यांनी खूप 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 धमाल केली खूप. आणि ॲक्च्युली परितोषकडनं तू जास्त ऐकून घे. येस परितोष सर. I'm glad that I got a dream team to work with as my first film, and thank you so much, Vijay Dada. I would like to thank Ankush, Sayaji sir, Sidhu, Resham, and Prasad for first being a part of it. So it was a wonderful journey, and so happy that I'm getting to share it here on this stage. So thank you, and it was a great journey. Thank you. Lovely. Vijay Da. ह्या सिनेमात मी वैदिक परशुरामचा बाप झालो आहे. एक फनी मजा करणारा सिद्धूचं आणि माझं 36चा आकडा आहे जो मला आवडतच नाही. जवाई माझा आणि खूप प्रेम करणारा माझ्या मुलीवर माझ्या नातवावर असा मी बाप केलं. लोचा झाला रे हा मी सिनेमा बनवला आहे जो फुल टू धमाल एंटरटेनमेंट आहे. तर सगळ्या प्रेक्षकांना हीच नंबर विनंती आहे. रिलीज झाला आहे सिनेमा सगळ्यांनी थिएटरमध्ये येऊन बघा. कौटुंबिक कॉमेडी आहे. या बघा मजा करा. पैसे वसूल नक्की होतील ही खात्री देऊ शकतो. वा वा वा. नुकताच तुमचा चित्रपट रिलीज झालाय. या तुमच्या चित्रपटाला प्रेक्षकांचं उदंड प्रेम मिळो ह्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण त्याआधी लोचा झाला रे सिनेमाची टीम तुम्ही आमच्या हास्यजत्रेत सहभागी झालात. आमच्याबरोबर खूप धमाल केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मंडळी भेटूया पुढच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा.